नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला मुख्यमंत्री भेट देणार। मुख्यमंत्री सकाळी 10 वाजता भेटीसाठी जाणार। ओबीसी विकास मंत्री अतुल सावे देखील उपस्थित राहणार। ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येणार। चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असतील। विश्वसनीय सूत्रांची माहिती। वैभव खेडेकर आज भाजपात प्रवेश करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश। माननीय छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। मंत्री आदिती तटकरे जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीत सहभागी। सर्व व्यक्तिगत आरोग्य आणि जीवन विमा सेवा करमुक्त करण्याचा निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपच्या 8 पैकी 6 नगरसेवकांचं निलंबन। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बजावली नोटीस। पक्षशिस्त भंग केल्यानं निलंबनाची कारवाई। मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा कटुता सहन केली, त्यांची ही सहनशीलता वाखाणण्याजोगी। खासदार उज्ज्वल निकमांकडून फडणवीसांचं भरभरून कौतुक। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। बैठकीत पक्ष संघटन आणि इतर बाबींवर चर्चा। भुजबळांच्या नाराजीबाबतही चर्चा झाल्याची माहिती। राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। राज ठाकरे यांनी सपत्नीक गणरायाचे दर्शन घेतलं। कोल्हापूरमध्ये पालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंबली। सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभाग रचना असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 238 वातानुकूलित रेल्वे गाड्या करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। 4826 कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडून उभारण्यात येणार आहे। मुंबई पालिकेकडे 13,000 खड्ड्यांच्या तक्रारी आल्यात। 12,000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण केल्याचा पालिकेचा मात्र दावा आहे। मात्र तरी देखील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे आहेच। आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यात पुन्हा बदलही होऊ शकणार। धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। 19 प्रभागातून 74 नगरसेवक पालिकेत जाणार आहेत। 15 सप्टेंबर पर्यंत हरकती घेण्याची मुदत आहे। तर दौंडमधील श्री फिरंगाई माता विद्यालयात तालुकास्तरीय खो खो स्पर्धा संपन्न झाली। विविध शाळेतील विद्यार्थी वयोगटातील जवळपास 70 संघांनी या खो खो स्पर्धेत हजेरी लावली। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या अध्यादेशाच्या विरोधात पंढरपुरात ओबीसी समाज आक्रमक झालाय। भाजपने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप आहे। हैदराबाद गॅझेटचा GR फाडून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। तर हिंगोलीत ओबीसी समाज आक्रमक झालाय। शासन निर्णयाची ओबीसी बांधवांनी होळी केली। शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, ओबीसी समाजाने ही मागणी केली। तर हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात जळगावात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आमच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी ओबीसी समाजाने केली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं भीक मागू आंदोलन। कॉन्ट्रॅक्टदारांना दिलेली अभ्यासिका महापालिकेने स्वतः चालवण्याची मागणी केली आहे। हैदराबाद गॅझेटच्या GRची बीडमध्ये होळी करण्यात आली। सरकारने तात्काळ GR रद्द करावा, अशी मागणी ओबीसी आंदोलकांची आहे।
तर हिंगोलीत ओबीसी बचावासाठी ओबीसी बांधवांची बैठक. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. ओबीसी बचावासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगरात मराठा आरक्षण निर्णयावर भाजपने जल्लोष केला. मुख्यमंत्र्यांचा फोटो हातात घेऊन एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये सकल मराठा समाजाकडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशाच्या गजरात हा विजय साजरा करण्यात आला. गेल्या 16 दिवसांपासून अमरावतीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 1500 कर्मचारी संपावर आहेत. अमरावती जिल्हा परिषदेसमोर या कर्मचाऱ्यांनी थाळी वाजवत आंदोलन केलंय. लालबागच्या राजाची चरण स्पर्श रांग आज रात्री 12 वाजता बंद होणार. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी रांग बंद करण्याचा मंडळाचा निर्णय. तर बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका आता सज्ज झाली आहे. सुरक्षित विसर्जनासाठी बीएमसीने महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तर महापालिकेकडून 245 नियंत्रण कक्ष देखील सज्ज आहेत. कल्याणच्या जय गणेश मित्र मंडळाकडून मराठीच्या गळचेपीवर प्रकाश झोत टाकणारा देखावा सादर करण्यात आलाय. मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर देखावे साकारले जातात. तर ठाकुर्लीतील रुपेश राऊतचा रेल्वे स्टेशन परिसरातील दृश्याचा गणपतीसाठी देखावा. स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा वाढत चाललेल्या त्रासाकडे प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशन परिसराबाहेरील फेरीवाले आणि वाहतूक कोंडीचा हुबेहूब देखावा साकारण्यात आलाय. तर अमरावतीत 75 किलो ड्रायफ्रुट्स पासून बाप्पांची अनोखी मूर्ती साकारण्यात आली. बडनेऱ्यात जय हिंद गणेशोत्सव मंडप आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. 6 फूट उंचीची इको फ्रेंडली आणि अनोखी ही गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली. कार्यकर्त्यांनी 2 महिने अथक परिश्रम घेऊन ही मूर्ती साकारली आहे. तर ठाण्यातील कळव्यात साईबाबांच्या स्वरूपात गणरायाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. वक्रतुंड मित्र मंडळाची ही आगळी वेगळी कल्पना आहे. ताडदेवच्या राजाच्या दरबारात हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा टीमनं घेतलं ताडदेवच्या राजाचं दर्शन. तर कोकणात गणरायाला डोक्यावर घेऊन नाचवत निरोप. रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यात गणपती बाप्पांचं डोक्यावर नाचवत विसर्जन. श्रीवर्धन मधील जसवली गावात धूमधडाक्यात बाप्पाचं विसर्जन. लोकांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला हा भावपूर्ण निरोप दिला. दहिसरमध्ये काशीद कुटुंबांच्या बाप्पाचं धूमधडाक्यात विसर्जन. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला भावपूर्ण निरोप. नाशिकमधील दपूर गावातील जय श्रीराम मित्र मंडळाने महादेवाच्या अवताराची गणरायाची मूर्ती स्थापित केली आहे. बाप्पाच्या आरतीसाठी नाशिककरांची गर्दी. अभिनेत्री ईशा देवलने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लालबागच्या राजाला भाविकांची प्रचंड गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गावात प्रशांत वडपकर यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. बाप्पासाठी वडपकर कुटुंबाने आकर्षक देखावा देखील सादर केला. घरगुती गणपतीत चक्क चाळीचा देखावा उभारण्यात आला. करिरोड मध्ये हा देखावा साकारण्यात आलाय. बुलढाण्यात गणेशोत्सवात पत्रकार देखील सहभागी. भजन स्पर्धा, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिरे यांच्या माध्यमातून राबवला सामाजिक उपक्रम.
वाशिममध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मुंगसाजी गणेश मंडळाजवळ जनजागृतीसाठी पथनाट्याचं आयोजन. गणेशोत्सव काळात वाजवल्या जाणाऱ्या डीजेमुळे दुष्परिणामाशिवाय करण्यात आलं मार्गदर्शन. बदलापूरमधील मिरजणकरांच्या गणरायाच्या देखाव्यात साकारला चिनाबचा नवा पूल. देखावा पाहण्यासाठी बदलापूरकरांची गर्दी. तर मीरा रोड येथील न्यू ग्रीनवूड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणाचा समतोल राखत स्थापित केली शाडूची मूर्ती. मंडळाकडून बाप्पासाठी आकर्षक आरास करण्यात आली. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व दरवाजे उघडलेले आहेत. तर शहरात इरई नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडाराच्या कुबेरी नगरी तुमसरची झाली दुर्दशा. पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर 1 ते 1.5 फूट पाणी. रस्ता पार करताना कसरतीचा प्रवास. मुंबईत खासगी व्यक्तीचा वापर करून पोलिसांकडून प्रवाशाची आर्थिक लूट. वांद्रे टर्मिनल स्थानकात तोतया पोलिसाने व्यापाराचे 10,30,000 रुपये लाटले. तोतया पोलिसांच्या मागे असलेल्या आरोपी पोलिसाला अटक. सोलापुरात बनावट देशी विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड. एकूण 12,70,320 रुपयांचा मद्यसाठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. पवईतील ION डिजिटल झोन इथे बँक नोट प्रेसच्या परीक्षेत तोतया उमेदवारानं दिली परीक्षा. 5 वर्ष नोकरी केल्यानंतर पुनर्तपासणी अंतर्गत बाब समोर आली. दोघांवरही पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर वर्ध्यात जादा परताव्याचे आमिष देणारा मुख्य सूत्रधार जेरबंद. सहकार्य करणाऱ्यालाही ठोकल्या बेड्या. 44,13,000चा मुद्देमाल देखील जप्त. ठाण्यात 1.5 कोटी रुपयांची विदेशी दारू जप्त. राज्य उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई आहे. कारवाईत एकाला अटक. पुढील तपास सुरू. दादर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेरील पार्किंगमध्ये 16 दुचाकी जळून खाक. पार्किंगमधील एका दुचाकीमध्ये स्पार्क झाल्यानं इतर गाड्या देखील जळून खाक झाल्या. नागपुरात सोलर एक्सप्लोजिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यात स्फोट झालाय. 15हून अधिक कामगार जखमी तर एकाचा मृत्यू. जखमींवर सध्या नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. भिवंडीत उड्डाणपुलावर 2 भरधाव कारचा अपघात. दुचाकी स्वाराचा उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर पडून मृत्यू. कार चालक जखमी. भिवंडीतील वाडा महामार्गावर ट्रक पलटी झालाय. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची स्थिती मात्र जैसे थे. नागरिकांसह वाहन चालकांना मोठा मनस्ताप. अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. 4 सदस्यीय प्रणालीनुसार निवडणूक होणार. 22 प्रभागांमधून एकूण 87 सदस्य निवडून जाणार आहेत. तर 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना दाखल केल्या जाणार आहेत. परभणी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी लखन चव्हाण यांची निवड. राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या उपस्थितीत निवड. कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. परभणीत पुलाचं लोकार्पणापूर्वी रस्ता आणि नालीच्या रुंदीकरणाचं काम करण्याची मागणी. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचं तहसीलदारांना निवेदन. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 97%. धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू. गंगापूर धरण 98% भरलं. नाशिक जिल्ह्यात एकूण 24 प्रकल्प. यवतमाळमधील अरुणावती धरण 100% भरलंय. धरणाच्या 3 दरवाजातून अरुणावती नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 3 तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता आता मिटली. वणीच्या निलजाई खाण परिसरात मुसळधार पाऊस आहे. पावसामुळे ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याखाली 2 वाहनं देखील अडकली. ओबी कोसळल्यानं स्कॉर्पिओ आणि ट्रक ढिगाऱ्यात अडकला.
तर भारतात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण. पंजाबमधील 12 जिल्हे पुराच्या वेढ्यात, तर 3 लाख नागरिक बेघर झाले. वर्ध्यातील शेतकरी मात्र अडचणीत सापडलाय. अगोदर पावसाचा मारा, नंतर पुराचा तडाखा आणि आता येलो मोझॅक रोगासह हुमणी अळीचा प्रादुर्भाव. आजपासून जीएसटी काउन्सिलची 2 दिवसीय बैठक आहे. पंतप्रधानांच्या जीएसटी सुधारणांच्या घोषणेनंतर बैठक. दैनंदिन वस्तूंवरील कर कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी बैठक. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव यांची मुलगी आमदार के कविता यांना पक्षातून निलंबित केलं गेलं. कविता यांची अलीकडेच विधाने आणि भूमिका पक्षाची प्रतिमा मलिन करणारी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये ईडीचे छापे. अरविंद रेमेडीज कंपनीनं पंजाब नॅशनल बँकेच्या समूहाची सुमारे 627 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. 294 बँक खात्यांची तपासणी. अमेरिकन सैन्याचा व्हेनेझुएलाच्या जहाजावर हल्ला. 11 जणांचा यात मृत्यू. ट्रम्प यांनी या कारवाईला ड्रग्ज तस्करी रॅकेट म्हटलं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती. तर नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली. कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंधाच्या बातम्या समोर आल्यानंतर संचालक मंडळाचा निर्णय. कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. सोन्याची तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या राण्याला DRI कडून 1500 पानांची सविस्तर नोटीस. गायक राहुल देशपांडेंनी घटस्फोट घेतलाय. 17 वर्षांच्या संसारानंतर राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे यांचा घटस्फोट. राहुल देशपांडेंनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.